A few moments later. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? तर गुड मॉर्निंग. आणि व्लॉग आज उशिरा आला आहे कारण वेळच मिळाले नाही टाकायला. सो बघा, आंघोळीला पाणी आणले आणि त्यानंतर मी लगेच कपडे भिजत टाकलेत. रोजच्याप्रमाणे म्हटलं आज गुरुवार आहे, सो कचरा काढला आहे. व्यवस्थित कचरा काढून घेतला की टेन्शन नसतं पूर्ण दिवस काढण्याचं. सो जरी मी स्पीड फास्ट दाखवला तरी कचरा काढायला जेवढा वेळ लागतो तेवढाच आहे. त्यानंतर म्हटलं आंघोळ करूया, म्हणजे त्याच्या आधी पुसून वगैरे सगळं घरात घेतलं. आंघोळ केली आणि मस्तपैकी देवपूजा केली स्वामींची. त्यानंतर प्रसाद म्हणून साखर दाखवली स्वामींना. त्यानंतर व्यवस्थित मनासारखी हवी तशी पूजा करून घेतली, कारण मुलं शांत असले की व्यवस्थित पूजा असते, कारण मुलगा खेळत होता. त्यानंतर उपवास असल्यामुळे मुलगी म्हणजे सकाळी शाळेत तिला टिफिन दिला आणि त्यानंतर चहा पिली जरा आणि त्या बाळाला झोपवलं. संध्याकाळ झाली, संध्याकाळी चहाचा टाईम झाला, तर मुलांना व्यवस्थित टोस्ट आणि चहा दिली आहे. तर हल्ली दुधाचा चहा पिण्याची सवय झाली. स्वतः कोरा चहा मला जमतच नाही आहे. कधीतरी खूप असं कंटाळा आला दुधाची चहा पिण्याचा, तरच मी कोरा चहा पिते. त्यानंतर याचे नखरे चालले होते आणि गरम चहा होता आणि त्याच्या पायावर चहाचा एक थेंब पडला होता. सो सांगत होता मम्मा चहाचा थेंब पडलं. आणि संध्याकाळी उपवासाचं जेवण करणार, तोपर्यंत गॅस संपला. सो काय मिस्तर जेवण म्हणजे सिलेंडर आणेपर्यंत जरा बाहेर म्हटलं फेरफटका मारून येऊया. सो घराच्या शेजारी सासूबाईंनी चिबुडाचं झाड लावलं होतं, म्हणजे वेली आल्या होत्या चिबुडाच्या, मला माहीत नव्हतं. मुलीने दाखवलं, मम्मा हे बाई इकडे चिबूड लावलं आहे आजीने. सो तिकडून गेलो फिरायला आणि फिरायला पुढे जाता म्हटलं एक तुळशीचं झाड छान झालं होतं. तिकडून आम्ही मग जाऊबाईंकडे गेलो, चुलत जाऊबाईंच्या घरामागे. सो तिकडून येताना परत तुम्हाला दाखवते. सासूबाईंनी इकडे भाजी वगैरे वेगवेगळ्या भाज्या आत्ता रुजत घातल्या आहे. सगळीकडे सध्या म्हणतात घरच्या भाज्या रुजत घालतात लोक पहिल्या पावसाला. सो ते उशिरा पाऊस असल्यामुळे पहिल्या पावसाला मग सासूबाईंनी भाज्या रुजत घातल्यात आणि कोणी पक्षी जाऊ नये, कोंबडी जाऊ नये त्यासाठी साड्या लावल्यात. तर बघा, येताना पण दाखवते चिबुडाच्या वेली कशा आल्या आहेत. आणि इकडे आहे थोडी लाकडं थोडीफार. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे आमचं घर आहे जिथे तोरिंजनाचं झाड आहे. आणि वर तुम्हाला मी दाखवत होते झूम करून, पण काही दिसत नव्हतं, विमान जात होतं, पण व्हिडिओमध्ये काही दिसलं नाही. सो मी व्हिडिओ काही दाखवला नाही, कारण व्हिडिओ येतच नव्हता विमानाचा. सो नंतर मला कळलं की विमान काही दिसू शकत नाही. त्यानंतर घरी आलो, कारण जेवणाचं रुटीन आता हल्ली उशिरा असतं. तर बघा, तुम्हाला दाखवते वरण भात आणि वालीची भाजी आणि एकदम भाज्या केल्या, कारण थोडीशी पाल्याची भाजी काढली होती, लाल पाल्याची, दारासमोरच होती. सो मिस्टरांना लाल पाल्याची भाजी आवडते. सो ती लाल पाल्याची मुलीने त्यांनी खाल्ली. असं जेवणाचा रुटीन होऊन गेला. देवाला उपार वगैरे दाखवला आणि मुलीचा अभ्यास घ्यायचा होता. सो तो अभ्यास घेतला आहे. तिचं झालं आहे अभ्यास करून. त्यानंतर ह्याचंही मुलाचं सगळं इकडे तिकडे सगळं टाकणं, आणून टाकणं आणि मग मम्माला उचलायला लावणं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.